माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे. शनिवारी 26,000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवरती पाठवले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोनं सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली. आरआरबी मिनिस्टरियल आणि आयसोलेटेड भरती 2025 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी ही आहे. तर रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी ही शेवटची संधी आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकणार आहेत. मुंबईमध्ये कोळशावरती चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण होत असल्यामुळे लवकरच कोळशावरती चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवरती बंदी घालण्यात येणार आहे. या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरती चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. आरोग्य विभागानं राज्यातील कोणत्याही पानबिडी दुकानात सुटी सिगारेट आणि विडी विकायला बंदी घातली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आरोग्य विभागानं महापालिका, पोलीस तसंच जिल्हाधिकारी स्तरावरती पाठपुरावा केला खरा, पण यातील कोणत्याच यंत्रणेची साथ मिळाली नाही असं आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे. याच धर्तीवरती आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषांवरती बोट ठेवलं जाते. पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास होण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यासाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरनं विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही गाडी रत्नागिरी, चिपळूण, रोहा स्थानकामार्गे रवाना होईल. गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत होणार आहे. 2 टप्प्यात विस्तारीकरणाचं काम पूर्ण होईल. या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावावरती सूचना आणि आक्षेप मागवणारी अधिसूचना पश्चिम रेल्वेनं गेल्या आठवड्यात जारी केली. या मार्गावर गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत नवीन ट्रॅक टाकला जाणार आहे. दक्षिण मुंबईतल्या फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटला हेरिटेज लुक देण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यात एक समान स्टॉलनं आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या कामातील निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाईल. सध्या तापमानाचा पारा वाढू लागलाय, त्यामुळे मुंबईसह राज्यात विजेच्या मागणीचा आलेख सुद्धा चढू लागलाय. उकाड्यामुळे विजेचा वापर वाढण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात विजेची मागणी 31,000 मेगावॅटचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासात मोबाईलवरती मोठ्या आवाजात गाणी ऐकणं आणि व्हिडिओ बघणं प्रवाशांना महागात पडणार आहे. मोबाईलवरती व्हिडिओ लावून इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवरती कारवाई करण्याचा विचार पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे. याबाबत लवकरच नवीन नियमावली तयार केली जाईल. प्रयागराज विमानतळावरती सामान्य दिवशी 8 ते 10 विमानांची वाहतूक होत होती. मात्र कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे विमान सेवेत देखील मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत प्रयागराज विमानतळावरती दररोज 100 पेक्षा जास्त विमानांची वाहतूक होतीये. राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावरती 17 ते 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्याचं उद्घाटन होईल. एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून सुमारे 3,500 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. प्रशासनानं 3 आठवड्यांपूर्वी 14.95% वाढ करून सुद्धा उत्पन्नामध्ये केवळ 2 कोटी रुपयांची वाढ झाली असून प्रवासी गळतीला देखील सुरुवात झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली आहे. एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणात 5% वाढ झाली. 82 वरनं तर 87% पोहोचलाय. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आज नागपुरात सकाळी 11 ते रात्री 11 या काळात पाणीपुरवठा बंद असेल. 12 तासांच्या शटडाऊनच्या कालावधीत डिप्टी सिग्नल इथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जलवाहिनीच्या आंतरजोडणीचं काम करण्यात येणार आहे. धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे, यासाठी आज संध्याकाळी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करतील. दिल्ली इथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे आणि दिल्लीतील सफदरजंग दरम्यान एक विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. संमेलनासाठी पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाडी धावणार असल्याचं
रेल्वे प्रशासनानं सांगितलं. माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला बंदी असल्यामुळे काही मोठ्या मूर्तींचं विसर्जन अद्यापही झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर आगामी भाद्रपदातील गणेशोत्सवाचा विचार करून सुद्धा निर्णय घेऊन विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं सरकारकडे केली आहे. कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा बांधकाम प्रकरणं गाजत असतानाच ठाणे, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात सुद्धा शासकीय भूखंडावरती 896 बेकायदा बांधकामं उभी राहिल्याची बाब माहिती अधिकाऱ्यातनं समोर आली आहे. यात कल्याण तालुक्यात 327 तर अंबरनाथमधील 550 बांधकामांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेचा पहिल्या टप्प्यात नागपूर पालिकेला 40 ई बसेस मिळणार आहेत. नागपूर शहराला एकूण 150 ई बसेस दिल्या जाणार आहेत. उजनी धरणातनं सोलापूर शहरासह इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी जोडलं जाणार आहे. इतकं हे पाणी सोडलं जाईल, त्यामुळे सोलापूर शहराची 1.5 महिन्याची तहान भागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या 60 फूट असून छत्रपतींच्या हातातील तलवारीची उंची 23 फूट आहे. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 83 फूट असणार आहे. अक्कलकोटमधील बोरामणी इथे गवताळ सफारीचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या हस्ते करण्यात आलं. माळ रानावरती असलेल्या या सफारीमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नागपुरात जीबीएसच्या रुग्णांमध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. 7 वर्षीय मुलीला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सध्या 3 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि ओव्हरफ्लो पॉइंट इथल्या विवेकानंद स्मारकाच्या स्थानांतराची गरज नसल्याचा अहवाल CWPRSनं दिलाय. 23 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या पुरासाठी स्वामी विवेकानंद स्मारक जबाबदार नसल्याचा अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यात जीएसटी महसूल वाढीमध्ये सातत्य कायम राहिलंय. जिल्ह्यामध्ये 10 महिन्यात जीएसटी महसूल 1199 कोटींचा जमा झाला. मागील वर्षीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांची 163 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या धरण गावातील जांभोरा रेल्वे गेटवरती 3 वर्षांपासून सुरू असलेल्या अंडरग्राऊंड बोगद्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. तत्काळ बोगद्याचं काम पूर्ण करून वाहनधारक, पादचारी आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा करून द्यावी अशी मागणी केली जाते. चंद्रपुरात सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अशा बँकांची गरज असल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. रुग्णांना बाहेरच्या औषधांची चिठ्ठी दिली तर थेट अधिष्ठातांवरती कारवाई केली जाईल असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मिरजेत प्रशासनाला दिला. शासकीय रुग्णालयामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून दिला असून निधीची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील रंगनाथ स्वामी निगडी या गावातील शरद पवार गटाच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. आमदार शशिकांत शिंदे यांना त्यामुळे मोठा धक्का मानला जातोय. रेल्वे प्रशासनानं महाकुंभादरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या 4 रेल्वेच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतलाय आणि यामध्ये काशी आणि कामायनी एक्सप्रेसचा समावेश आहे. जळगावात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाजीपाला स्वस्त झालाय. सर्वाधिक मागणी भरताचं वांग महिन्याभरापूर्वी 80 रुपये किलोनं होतं, ते आता 30 रुपये किलोनं मिळत आहे. तर पालेभाज्या सुद्धा 10 रुपये जुडीनं मिळत आहेत. बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 300 वरनं 700 क्विंटलवरती पोहोचली आहे. जळगावचे पाचोरा शहर दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडत चाललंय. शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतील जेसीबीच्या साहाय्यानं अतिक्रमण काढण्यात येणार असल्यामुळे पाचोरा वासियांसाठी मोठी सुविधा नगरपालिकेनं
उपलब्ध करून दिली आहे. संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीने आयोजित केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चोपड्यात दाखल झाली. माता रमाई जयंतीपासून ही यात्रा निघाली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या सामनेर येथे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या मंत्र्यांच्या गमती जमतीनं लक्ष वेधून घेतलं. गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांचा हात पकडून कुस्ती स्पर्धेत थांबण्याची विनंती केली, तर गिरीश महाजनांच्या पाया पडत गुलाबराव पाटलांनी उडी मारत कुस्तीच्या स्पर्धेतनं निरोप घेतला. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या श्री क्षेत्र कनाशी इथे खिचपुरी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी देशभरातील हजारो साधू संत महंत यांच्यासोबतच भाविक उपस्थित होते. धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 6 वर्षांच्या बालिकेची खासदार शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी हिरे शासकीय महाविद्यालयात बालिकेची भेट घेत त्यांनी विचारपूस केली. धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरनं खासदार शोभा बच्छाव यांनी महापालिका प्रशासनाला चांगलंच खडसावलं. छत्रपती संभाजीनगर शहरात अनधिकृत नळ जोडणी विरोधात पालिकेनं मोहीम सुरू केली. पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरती अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या प्लंबर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मरोळी इथे जनता दरबार घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सांगलीच्या मिरजेत ख्वाजा मिराज साहेब दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी भेट दिली. यावेळी मुश्रीफांच्या हस्ते दर्ग्यावरती चादर आणि गलेफ अर्पण करण्यात आला. या दर्ग्याचा 650वा उरूस साजरा झाला. या पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी भेट दिली. देवगड हापूस आंब्याचं एकूण उत्पादन गतवर्षीपेक्षा फारच कमी असल्याचं बोललं जात आहे. सध्या आलेल्या आंबा कलमांच्या मोहरावरतीच एकूण उत्पादन असणार आहे. मात्र हे चित्र मार्च महिन्याच्या पंधरवड्यातच स्पष्ट होईल. जळगावात फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना नुकसानीचे परतावे मिळालेले नाहीत. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये नाराजी आहे. विमा कंपनी आणि शासनानं याबाबत तोडगा काढून बैठक घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं अकुशल मजुरांना रोजगार देण्याऐवजी महायुती सरकारनं 2.5 वर्षांच्या कार्यकाळात ती केवळ पुरवठादारांच्या लाभासाठी राबवली. तर रस्ते आणि पेवर ब्लॉकच्या कामांना भरमसाठ मंजुरी देण्यात आली आणि अखेर केंद्र सरकारनं कानउघडणी केल्यानंतर रस्त्यांची कामं हाती न घेण्याचे आदेश मनरेगा आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बुलढाण्याच्या राजूर घाटात लाल केशरी आणि क्वचित पांढऱ्या कांद्याच्या फुलांनी बहरलेली पळस दिसली. डोंगर दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी शोभून दिसत असल्यामुळे सर्वांची मनं वेधून घेतली जात आहेत. त्यामुळे एकंदरीतच निसर्ग सौंदर्यानं बुलढाणा जिल्ह्यातील रानमाळ बहरून निघालाय. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगाव इथल्या दिशा पाटील हिनं नागपुरात पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. अंतिम सामन्यात तिनं नागपूरच्या बॉक्सरचा पराभव केला. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. यावेळी 5,75,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावरती अपघात झाला. या ठिकाणी ट्रकला कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारमधील प्रवासी जखमी झाले. वर्ध्याच्या वरुड इथे घरफोडी करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींकडनं आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.